मालेगाव वकील संघातर्फे मालेगाव वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुधाकररावजी निकम, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष व त्यांचे सर्व पदाधिकारी यांनी सर्वांनी ठरवून आज वकीलपत्रावर सह्या केलेल्या होत्या। त्याप्रमाणे व्हीसीवर आणल्यानंतर मालेगाव वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य श्री वासिफ साहेब यांनी मूळ फिर्यादीतर्फे सर्वांच्या वतीने एक आर्ग्युमेंट केलं आणि त्यानुसार आरोपीला 27 तारखेपर्यंत 27/11/2025 पर्यंत पीसी मिळालेली आहे। माझ्या मालेगाव तालुक्यातील लोणाळ गावात ही घटना झाली, एकदम भयानक घटना झाली। या घटनेपासून त्या आरोपीला पहिल्या दिवशी मालेगाव कोर्टात आणलं, त्या दिवसापासून माझा मालेगाव वकील संघाचे सर्व बंधू आणि भगिनींनी साथ दिली। कोणीही त्याचं वकीलपत्र घेतलं नाही आणि आम्ही खंबीरपणाने ही झालेल्या घटनेचा विरोध होऊन आणि आम्ही आरोपीला शिक्षा फाशी कशी होईल आणि कसं कोर्ट लवकर चालेल यासाठी आम्ही वेळोवेळी सर्व वकिलांनी एकजुटीनं काम करीत आहे। आत्ता माझ्या वकील बांधवांनी सांगितलं की जास्त बोलण्यामध्ये की हे नाही, परंतु ह्या घटनेच्या उद्देशाने आपल्या मालेगाव तालुक्याचे आमदार मान्य दादा भुसे साहेब वेळोवेळी माझ्याशी संपर्क ठेवून या घटनेवर पूर्ण लक्ष ठेवून आणि आरोपीला शिक्षा कशी होईल या पद्धतीने ते माझ्या फोन बोलून आणि आजसुद्धा त्यांचा 2 वेळा फोन आला की काय झालं हे सांगा, अशा पद्धतीने कामकाज चालू आहे। आम्ही पूर्ण एक विनंती करतो मालेगावच्या रहिवाशांना की मालेगाव वकील बंधू पूर्ण पाठिंबा देतोय या घटनेला, तरी आपण मालेगाव तालुक्यातील सर्व जनतेने शांतता राखावी हीच मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। आज मालेगाव न्यायालयात वकील संघाचे अध्यक्ष सुधाकर निकम साहेब आणि आपल्या मालेगाव वकील संघातील ज्येष्ठ सदस्य ए वासिफ साहेब यांनी अतिशय हिरिरीने याच्यात सहभाग घेऊन आरोपीला कशा प्रकारे जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळेल अशा प्रकारे प्रयत्न कसोशीने केले आणि त्यांनी केलेला प्रबळ युक्तिवाद मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरून आरोपीला 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। मी या निमित्ताने आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मालेगाव वकील संघ हा नेहमीच ज्या ठिकाणी अन्याय घडेल, बालिकेविरुद्ध कोणत्याही प्रकारे काही अन्याय अत्याचार घडत असताना मालेगाव वकील संघ खंबीरपणे त्या पीडित कुटुंबाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। आणि आज देखील जी डोंगराळे येथील घटना आहे ती निश्चितच मनाला हेलावून टाकणारी अशी घटना असल्याने मालेगाव वकील संघ खंबीरपणे त्या पीडितेच्या कुटुंबाशी उभा आहे। निश्चितच आता जसं आमचे ज्येष्ठ वकील सदस्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून आम्ही कसोशीने या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। निश्चितच तपासाची जी गती आहे ती पोलिसांनी योग्य पद्धतीने हाताळलेली आहे, तपासात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत या हेतूने देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत। शिवाय यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला लवकरात लवकर जर शिक्षा मिळाली तर समाजात एक चांगला संदेश जाईल की चुकीचं करणाऱ्यांना कायदा हा गय करत नाही आणि म्हणून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालण्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील राहू। आपल्या माध्यमातून मी एक मालेगाव शहर, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे शोकमग्न आहेत त्यांना एक विनंती करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासाठी आपण सर्व पोलिसांना सहकार्य करा, आपण प्रयत्नशील राहा। निश्चितच न्याय देवता आरोपीला कठोर शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही हेच मी या ठिकाणी सांगतो। आपण कायदा आणि सुव्यवस्था पाळा, शांतता पाळा। निश्चितचपणे पालिकेवर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मालेगाव वकील संघातील प्रत्येक वकील हा सक्रिय आणि क्रियाशील राहील हेच मी या ठिकाणी सांगतो।